अमरावती शहरातील संगीत कलाकार, वाद्य कलाकारांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे। संचारबंदी सुरू असताना कार्यक्रम बंद, अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। यात वृद्ध कलाकारांवर तर चक्क मरण्याचीच वेळ आली आहे। अशाच वडाळी परिसरात प्रबुद्ध नगरातील वयोवृद्ध गायक कलाकार राघोजी भटकर यांचा जीवन संघर्ष वृत्तांत विदर्भ न्यूजने 2 दिवसापूर्वी प्रसारित केला होता। त्याचीच दखल अमरावती शहरासह बाहेर जिल्ह्यातील नागरिकांनी घेतली आहे। भटकर यांचा संघर्ष उपासमारीचा वृत्तांत पाहिल्यावर आमच्या प्रतिनिधीसोबत संपर्क साधून भटकर यांना मदत करण्याचे आश्वासन केले। यवतमाळ येथील एका माजी कृषी अधिकाऱ्यांनी भटकर यांचे खाते पुस्तकाची माहिती मागून त्यांना आर्थिक मदत देण्याचे स्पष्ट केले आहे। तर एका युवा ग्रुप मंडळाने भटकर यांनी उपचारासाठी विकलेली संगीत पेटी घेऊन देण्याचे आश्वासन केले आहे। मागील काळामध्ये मागील न्यूजमध्ये विदर्भ न्यूज या चॅनलवर आम्ही कलाकारांवर उपासमारीची वेळ येत असल्यामुळे अशी न्यूज विदर्भ न्यूज चॅनलमध्ये बघितली। त्याच कारणास्तव बहुजन समाज पार्टीचा अध्यक्ष या नात्याने प्रभाग अध्यक्ष प्रवीण सरोदे मी या विदर्भ न्यूज चॅनलवरून जे राघोजी भटकर आहे वडाळी परिसरामध्ये राहतात अशा भरपूर कलाकारांवर उपासमारीची वेळ येत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना आमच्याकडून भेट दिली। त्याचप्रमाणे आपणसुद्धा संपूर्ण समाजाच्या कलाकारांना एकत्रित येऊन अशाच प्रकारचं जीवनवस्तू वाटप करावे आणि जे विदर्भ न्यूजच्या चॅनलवरून आम्हाला ही बातमी आज कळाली त्याहून त्यांचं आम्ही स्वागत करतो। राहुल नगर येथील बसपाचे प्रभाग अध्यक्ष प्रवीण सरोदे आणि मित्रमंडळाने भटकर यांना जीवनावश्यक वस्तूची भेट दिली आहे। याबद्दल सर्वांकडून मदत होत असल्यामुळे वृद्ध कलाकार राघोजी भटकर यांनी विदर्भ न्यूजचे आभार व्यक्त केले आहे। आपल्या चॅनलची लोकांनी काळजी घेतली आणि मी यांचा धन्यवाद मानतो। या माझ्या गरिबीचा फायदा हे लोक घेऊन राहिले, काळजी घेऊन राहिले आणि हे लोक मला सहकार्य करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।